नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या या वेबिनार मध्ये. आणि 5च मिनिटात आपण हा वेबिनार स्टार्ट करणार आहोत. ओके, नमस्कार. बरीचशी लोक जॉईन होत आहेत. 1-2 मिनिटं वेळ देऊयात आणि त्यानंतर वेबिनारला आपण स्टार्ट करूयात. लेट मी ऍड पोल्स. ओके, पोल. नमस्कार सर्वांना. बरीच लोक जॉईन होत आहेत. नमस्कार. ओके, तर मी गणेश हिवरकर, बॅच फाउंडेशन रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर, आणि गेली 10 वर्ष या रेमेडीज मध्ये मी काम करत आहे, शिकत आहे आणि इतरांना या रेमेडीज, बॅच फ्लॉवर रेमेडीजच्या माध्यमातून मदत करत आहे. आजचा हा जो वेबिनार आहे हा 1 ते 1.5 तास चालणार आहे. त्यामुळे पेन, पाणी आणि पेपर तुमच्या जवळ ठेवा. आणि या वेबिनार मध्ये आपण बॅच फ्लॉवर रेमेडीज काय असतात, पुष्पौषधी काय असतात आणि त्याविषयी बेसिक जी माहिती आहे ती आज आपण या 1 ते 1.5 तासांमध्ये शिकणार आहोत. ओके, आणि कम्युनिकेशन पर्स्पेक्टिव्ह चॅट अनेबल केलेली आहे. त्या चॅटद्वारे तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. बरेचसे जण चॅटवरती मेसेज करत आहेत. थँक्यू. आणि ओके, तुमच्या या झूम मीटिंग मध्ये एक Q&A नावाचा एक ऑप्शन आहे. त्या Q&A ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते बिनधास्तपणे टाकू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे आपण या वर्कशॉपच्या शेवटी एक 30 मिनिटाचा वेळ ठेवलेला आहे. त्या 30 मिनिटांमध्ये आपण ते प्रश्न डिस्कस करणार आहोत. ओके, त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्ही बिनधास्तपणे त्या Q&A सेक्शन्स मध्ये ऍड करू शकता. ओके, आणि आजचा जो हा वेबिनार आहे हा मी पुणे इथून होस्ट करत आहे. पुणे या शहरातून हा वेबिनार आपण होस्ट करत आहोत. नेमके तुम्ही कुठून जॉईन झालेले आहात नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल. कृपया चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुमच्या शहराचं नाव, तुमच्या गावाचं नाव, कुठून तुम्ही जॉईन झालेला आहात. ओके, कीप इट इंटरॅक्टिव्ह. अँड हा जो वेबिनार आहे हा 1 ते 1.5 तास चालणार आहे. ओके, थँक्यू. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. ओके, थँक्यू. बरेचसे जण सिंहगड रोड, ओके, पुणे, डोंबिवली, सोलापूर, ओके, मलकापूर, कणकवली, ओके, देगलूर, ओके, ओके, नागपूर, अमरावती, वाशिम, ओके, सोलापूर. थँक्यू. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. तर एक या वेबिनारवरती आपण स्टार्ट करणार आहोत. आणि स्टार्ट करण्यापूर्वी हा जो वेबिनार आहे हा बॅच फ्लॉवर रेमेडीज म्हणजे पुष्पौषधी या विषयावरती हा वेबिनार आहे. ओके, आणि एक नवीन गोष्ट आज तुम्ही शिकणार आहात, जाणून घेणार आहात, त्या उद्देशाने तुमचं अभिनंदन करू इच्छितो. ओके, थँक्यू नमिता मॅम फ्रॉम मुंबई. ओके, तर सुरू करूयात आजच्या या विषयाला. बऱ्याच जणांनी होम रेमेडीज किंवा किचन रेमेडीज हा शब्द ऐकलेला असेल.
आपल्या किचनमध्ये, आपल्या घरामध्ये ज्या रेमेडीज असतात किंवा जे औषधी स्वरूपामध्ये काही गोष्टी असतात ज्याचा आपण वापर अतिशय सहजपणे करत असतो, राईट? आणि हे वापर करत असताना अतिशय सहजपणे आपण त्या गोष्टी आपल्या साठी वापरत असतो. तर माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय का? कृपया येस म्हणून टाइप करा जर का आवाज माझा क्लिअर क्लिअर असेल, क्रिस्टल क्लिअर असेल. ओके. ओके. थँक यू. थोडा माईक ऍडजस्ट करतो मी, एक सेकंड. ओके. माझा आवाज क्लिअर आहे. थँक यू. ओके. तर सुरू करूयात. ह्या ज्या होम रेमेडीज असतात किंवा किचन रेमेडीज असतात त्या अतिशय सहजपणे आपण वापरत असतो. परंतु याविषयी जर का आपण एक बोलायचं बघितलं तर या होम रेमेडीज, किचन रेमेडीज विशेष करून आपण फिजिकल बॉडीसाठी किंवा फिजिकल आपलं जे शरीर आहे त्याच्या हिलिंगसाठी, त्याच्यावरती उपचार म्हणून या रेमेडीज आपण वापरत असतो आणि अतिशय प्रभावीपणे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील किंवा त्रास असेल किंवा प्रॉब्लेम्स असतील त्यातून अतिशय सहजपणे आपण या रेमेडीच्या माध्यमातून उपचार करत असतो, सेल्फ हिलिंग करत असतो असं म्हणता येईल. ओके. परंतु अशाच गोष्टी जेव्हा आपल्या मनासोबत घडतात किंवा मनातील प्रॉब्लेम आपले जे असतात त्यावरती मात्र आपण कोणत्याही विशेष अशा गोष्टींचा वापर करत नाही, कोणत्याही रेमेडीजचा वापर करत नाही. आणि या सर्व गोष्टींमधून सहजपणे बाहेर पडण्यासाठी फक्त वेळेवरती या गोष्टी आपण सोपवत असतो. जशी जशी वेळ निघून जाईल तसे या सर्व गोष्टी हळूहळू सॉर्ट आउट होऊन जातील. अशा एका उद्देशाने आपण सर्व गोष्टी वेळेवरती सोपवत असतो. परंतु या गोष्टी जेव्हा आपण वेळेवर सोपवतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपले इफर्ट्स शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, हे सगळे इफर्ट्स त्यामध्ये जात असतात आणि आपण आपल्या आयुष्यावरती सकारात्मकरित्या फोकस करू शकत नाही. ओके. तर त्याच उद्देशाने बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण या सिच्युएशन मध्ये वापरू शकतो, वापरत असतो. त्यामध्ये विविध छंद जोपासणे असेल, ध्यान, प्राणायाम, योग असेल, NLP टेक्निक आहे, EFT टेक्निक आहे, आध्यात्मिक गुरूंचे अनुसरण असेल किंवा भावनिक उपचार पद्धती आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे. या सर्व गोष्टींचा आपण वापर करू शकतो. आकर्षणाचा नियम आहे, रेकी आहे, ऊर्जा उपचार पद्धती आहेत, यांचाही वापर केला जातो अशा सिच्युएशन्समध्ये. त्यानंतर आध्यात्मिक हिलिंग आहे, क्रिस्टल थेरपी आहे किंवा साऊंड थेरपी आहे, अरोमा थेरपी आहे. बऱ्याचशा सिस्टीम्स आहेत ज्याचा वापर आपण करत असतो आणि करत आहोत. ओके. परंतु या सर्वांशिवाय अ, आणखी काय प्रभावी आहे किंवा त्याचा उपयोग आपण सहजपणे करू शकतो. जशा प्रकारे आपण होम रेमेडीज, किचन रेमेडीज वापरत असतो, तितक्या सोप्या प्रमाणामध्ये आपण या बॅच फ्लॉवर रेमेडीज किंवा पुष्प औषधी यांचा वापर करू शकतो. ओके. तर तेच एक मला त्याबद्दल म्हणणं मांडायचं आहे, की या रेमेडीज इतक्या सहजपणे आपण वापर करू शकतो, ज्याप्रमाणे आपण किचन रेमेडीज किंवा होम रेमेडीज वापरत असतो. थोडं जाणून घेऊया, की या रेमेडीज डॉक्टर बॅच यांनी ज्या शोधलेल्या आहेत, त्यामागे त्यांची काय पार्श्वभूमी होती किंवा या रेमेडीज शोधण्यामागे त्यांची काय कल्पना होती, यावरती आपण थोडा फोकस टाकूया. डॉक्टर बॅच हे ॲलोपॅथिक डॉक्टर होते आणि सुरुवातीला एक ॲलोपॅथिक प्रॅक्टिसमध्ये ते काम करत होते. हे काम करत असताना काही व्हॅक्सिनेशन्स, मेडिसिन्सवरती ते काम करत होते आणि त्यातून त्याचे रिझल्ट्स कसे येतात, यावरती त्यांचा अभ्यास चालू होता. विशेष करून जशी मागच्या 2-3 वर्षापूर्वी कोरोनाचे जे इश्यूज होते किंवा डिसीज होते, त्याप्रमाणेच 100 वर्षापूर्वीही काही डिसीज जे आहेत त्यांचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे ऑल टुगेदर जे रिसर्च आहे त्यामध्ये बरेचसे लोकं काम करत होती. आणि मग डॉक्टर बॅच हे काम करत असताना त्यांना काही गोष्टी अशा आढळल्या, की जे व्हॅक्सिनेशन्स, मेडिसिन्स आहेत त्यावरती लोकांचा परिणाम कसा होतो यावरती त्यांचा अभ्यास चालू होता. आणि त्यांना 3 प्रकारचे मेन गोष्टी आढळल्या. त्यातील पहिले जे लोकं होते, तर त्यांना या व्हॅक्सिनेशन मेडिसिन्सनी लगेच फरक पडत होता आणि त्यातून ते बाहेर येत होते. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे लोकं त्यांना असे आढळले, की या मेडिसिन, व्हॅक्सिनेशन्स वापरून लोकं बाहेर पडत होते, परंतु त्यांना वेळ लागत होता आणि त्यांची जी हीलिंग प्रोसेस होती किंवा ती खऱ्या गोष्टीमधून बाहेर येण्याची जी प्रोसेस होती, त्यामध्ये वेळ लागत होता त्या लोकांना. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये डॉक्टर बॅच यांना असं आढळलं, की काही जे लोकं आहेत, ते या व्हॅक्सिनेशन मेडिसिन्सचा वापर करूनही त्यातून बाहेर पडू शकत नाहीयेत. ओके.
तर त्यांनी यावरती रिसर्च करायचं ठरवलं की असं का होतंय, 3 वेगवेगळे रिझल्ट्स का येत आहेत. ओके. तर हे करत असताना त्यांना असं आढळलं की या सर्व व्यक्तींमध्ये मेडिसिन्स, व्हॅक्सिनेशन्स हे सारखे असूनही अ, आणखी काय गोष्टी आहेत ज्याचा परिणाम आपल्या एखाद्या गोष्टीमधून बाहेर येण्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टीतून सकारात्मकरित्या बाहेर पडण्यामध्ये असतो. आणि मग त्यांना असं आढळलं की या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यामध्ये आपला मनाचा जो सहभाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपलं मन जर का सकारात्मक असेल आणि आनंदी असेल, तर आपण एखाद्या गोष्टीमधून सहजपणे बाहेर पडू शकतो. हे डॉक्टर बॅच यांना आढळलं आणि मग त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले, की कशाप्रकारे आपण या मनाची शक्ती वाढवू शकतो. कशा प्रकारे मनाला आपण सकारात्मक बनवू शकतो चॅलेंजिंग, डिफिकल्ट सिच्युएशन्स किंवा कोणत्याही नकारात्मक गोष्टींमधून कशाप्रकारे आपल्याला सकारात्मकरित्या व्यक्तीला बाहेर काढता येईल, सकारात्मक बनवता येईल, या उद्देशाने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. आणि यातूनच त्यांनी या 38 बॅच फ्लॉवर रेमेडीचा शोध लावला. जगामध्ये तसं बघितलं तर एक 18 ते 20 प्रकारच्या फ्लॉवर रेमेडी सिस्टम आहेत. त्यात इंडियन फ्लॉवर रेमेडी सिस्टम पण आहे. ऑस्ट्रेलियन फ्लॉवर रेमेडी सिस्टम आहे. फ्रेंच फ्लॉवर रेमेडी सिस्टम्स आहेत. बऱ्याचशा सिस्टम्स आहेत. परंतु या सर्व सिस्टम्समध्ये डॉक्टर बॅच यांची जी काही बॅच फ्लॉवर रेमेडी सिस्टम आहे, ती अतिशय प्रसिद्ध आहे जगामध्ये. आणि या रेमेडीज मुबलक प्रमाणामध्ये सहजपणे अवेलेबल आहेत. हा एक महत्त्वाचा भाग झाला. कारण आपण असं म्हणू शकत नाही, की बाकीच्या फ्लॉवर रेमेडी सिस्टम असतील त्या प्रभावी नाहीत. प्रभावी आहेत, परंतु त्या रेमेडीज सहजपणे उपलब्ध होणं अतिशय महत्त्वाचं असतं. जरी या रेमेडीज मधले मुख्य जे फुलं आहेत ते युरोपमधले असले, तरी या रेमेडीज एवढ्या प्रचलित झालेल्या आहेत, की त्या रेमेडीज सहजपणे इंडियन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके. पुढे जाऊयात. या ज्या रेमेडीज आहेत Uh, yes, sir. We will talk about that, Prasad, sir. Okay. Uh, please explain flower remedies work internal or external to our body. It is both, we can say. Okay, we'll talk about that. तर डॉक्टर बॅच यांनी या ज्या रेमेडीजचा शोध लावलेला आहे, त्या 38 रेमेडीज आहेत. त्या 38 पैकी 37 ज्या रेमेडीज आहेत, त्या पूर्णपणे फुलांपासून बनवलेल्या आहेत. जे काही फुलं असतील, त्या फुलांपासून हे रेमेडीज किंवा इसेन्सेस म्हणू शकता याला. मेडिकल प्रॅक्टिसमध्ये या रेमेडीज येत नाहीत. या मेडिकल किंवा औषधं म्हणून या कन्सिडर होत नाहीत. ओके. त्यामुळे ही एक गोष्ट क्लिअर आहे, की या रेमेडीज तुम्हाला इतरांना देण्यासाठी आणि स्वतःला घेण्यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आणि कोणत्याही प्रॅक्टिशनर डिग्रीचीही गरज नाहीये. अतिशय सहजपणे या रेमेडीज तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि इतरांनाही देऊ शकता. ओके. कारण या रेमेडीज कोणत्याही मेडिसिन्स म्हणून कन्सिडर केल्या जात नाहीत. इंडियन मार्केट, US मार्केट आणि UK मार्केट या तिन्ही मार्केटमध्ये या रेमेडीज मेडिसिन्स म्हणून कन्सिडर केल्या जात नाहीत. फुलांचे अर्क किंवा फ्लॉवर रेमेडीज असं त्याला म्हटलं जातं. ओके. पुढे जाऊयात. डॉक्टर बॅच यांनी जे काही संशोधन केलेलं होतं, त्या संशोधनामध्ये त्यांनी मुख्य जे 2 पुस्तकं लिहिलेले आहेत, त्या 2 पुस्तकांमध्ये त्यांनी त्यांचं जे काही माहिती आहे ती पाठवलेली आहे, ठेवलेली आहे त्यांनी. आणि त्या 2 पुस्तकापैकी पहिलं जे पुस्तक आहे ते 12 हीलर्स नावाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये या रेमेडीजची माहिती दिली आहे. आणि दुसरं पुस्तक आहे हील थायसेल्फ. हील थायसेल्फ US आणि अमेरिकन ॲक्सेंट वेगळं आहे, परंतु हील थायसेल्फ या बुकमध्ये त्यांनी त्यांच्या रेमेडीज बद्दल जी माहिती आहे ती दिलेली आहे. आणि हील थायसेल्फचा अर्थ असा होतो, की स्वतःहून स्वतःला बरे करणे. तर या रेमेडीज डॉक्टर बॅच यांनी जेव्हा शोधल्या होत्या किंवा त्यांनी लोकांसमोर मांडल्या, त्यावेळेस त्यांचा मुख्य जो उद्देश होता, तर या रेमेडीज आपण स्वतःहून स्वतःसाठी कशाप्रकारे वापरू शकतो, या उद्देशाने त्या रेमेडीजचा त्यांनी शोध लावला होता. ठीक. त्यामुळे त्या पुस्तकाचं नावही त्यांनी हील थायसेल्फ असं ठेवलेलं आहे. या बॅचलर रेमेडीज ज्या आहेत त्या नेमक्या काय असतात, त्याचं स्वरूप कसं असतं ते आपण जाणून घेऊयात. आपण जर का या रेमेडीज जर का आपण बघितलं तर एका काचेच्या बाटल्यामध्ये जनरली या रेमेडीज स्टोअर केलेल्या असतात. ओके. त्यामध्ये एक मेन रेमेडीज असतात, त्यापासून डायल्यूट करून किंवा पाण्यामध्ये मिक्स करून आपण मिक्सिंग बॉटल किंवा बाटली बनवत असतो. ओके, रेमेडीजची. पण ज्या रेमेडीज आहेत त्या युजली पाण्याच्या स्वरूपात मध्ये असतात किंवा ज्या होमिओपॅथिक अल्कोहोल असतं, जे होमिओपॅथिक औषधं असतात त्यामध्ये जे अल्कोहोल असतं त्यामध्ये ते स्पिरिट्समध्ये ते स्टोअर केलेले असतात किंवा प्रिझर्व्ह केलेले असतात. ओके.
तर या ज्या रेमेडीज आहेत त्यामध्ये कोणतेही फिजिकल ऍस्पेक्ट जो आहे फुलांचा, जसं आपण बघितलं तर आयुर्वेदामध्ये आपण फुलांचं जे महत्व आहे ते अतिशय महत्व काय म्हणतात मॅजिकल आहे. आणि त्या जे काही आयुर्वेदामध्ये आपण त्या ज्या रेमेडीजचा वापर करतो किंवा फुलांचा वापर करतो, त्यावेळेस जे फुलांचे फिजिकल पार्ट आहेत किंवा फिजिकल अंश आहे त्या फुलांचा, तो त्या औषधामध्ये वापरला जातो. परंतु बॅच फ्लॉवर रेमेडीज या त्यापेक्षा वेगळ्या आहेत. यामध्ये फिजिकल जो पार्ट आहे फुलांचा त्याला महत्व दिले गेलेलं नाहीये किंवा त्या महत्वाच्या नाहीयेत. ओके. तर त्याऐवजी जे फुलांचं व्हायब्रेशनल एनर्जी असते फुलांमधली किंवा फ्रिक्वेन्सी असते, ती कॅप्चर केली जाते, ती हस्तांतरित केली जाते पाण्यामध्ये आणि त्याचा वापर केला जातो हीलिंगसाठी असेल किंवा आपल्या मनातील नकारात्मक विचार घालवण्यासाठी. ओके. त्यामुळे फिजिकल जो ऍस्पेक्ट आहे फुलांचा तो इथे कन्सिडर केलेला नाहीये. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अरोमा थेरपीमध्ये जशा प्रकारे आपण फुलांचा वापर, त्याचा सुवास आणि त्यापासून मन आपलं कसं सकारात्मक आनंदी करता येईल या उद्देशाने केला जातो. परंतु बॅच फ्लॉवर रेमेडीज ज्या आहेत त्या तोंडावाटे घ्यायच्या असतात. त्याचे काही ड्रॉप्स आपल्याला घ्यायचे असतात. त्यामुळे या रेमेडीज ज्या आहेत त्या अरोमा थेरपीपेक्षा वेगळ्या आहेत. त्याचं कारण असं आहे, की अरोमा थेरपीमध्ये फुलांचा सुवास किंवा त्याचा जो सुगंध आहे याचा वापर केला जातो आणि त्यापासून आपल्या मनाला बदलण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या बॅच फ्लॉवर रेमेडीजमध्ये अ, कोणताही सुवास किंवा टेस्ट किंवा स्मेल त्या फुलांचा असत नाही. फक्त व्हायब्रेशनल एनर्जी असते आणि ती व्हायब्रेशनल एनर्जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे ती त्या पाण्यामध्ये स्टोअर केलेली असते ड्रॉप्सच्या माध्यमातून आणि ते काही ड्रॉप्स आपल्याला घ्यायचे असतात. ओके. तर ही जी बॅच फ्लॉवर रेमेडीज ज्या आहेत त्याला व्हायब्रेशनल मेडिसिन्स असंही म्हटलं जातं. कारण या मेडिसिन्स व्हायब्रेशनल एनर्जी कॅरी करतात फुलांमधली. आपल्याही स्वतःच्या शरीरामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी असते. तुम्ही आयुर्वेदामध्ये जर का बघितलं तर ऑरा असं म्हटलं जातं किंवा तेजोवलय असं म्हटलं जातं. आणि ती जे काही तेजोवलय आहे किंवा ऑरा आहे ते आपल्या शरीराभोवती असते आणि ती व्हायब्रेशनल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या शरीराभोवती असते आणि त्याचा रेफरन्स आयुर्वेदामध्येही दिलेला आहे. परंतु या बॅच फ्लॉवर रेमेडीजमध्ये त्याच फुलांची जी काही व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती कॅप्चर केली जाते पाण्यामध्ये आणि त्याचा वापर आपण हीलिंगसाठी करत असतो. ओके. पुढे जाऊयात. या ज्या रेमेडीज आहेत त्या अतिशय सामान्य, साध्या किंवा सर्वांना समजेल अशा प्रकारच्या आहेत. त्यामध्ये अ, आपल्या शरीराऐवजी आपल्या मनांना किंवा आपल्या मनामध्ये काय चाललंय, आपले विचार काय आहेत, आपल्या भावना काय आहेत, दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा स्वतःशी आणि इतरांशी म्हणजे समाजाशी किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सशी जेव्हा इंटरॅक्शन करतो, त्यावेळेस आपले विचार काय असतात, काय विचार आपल्या मनामध्ये दिवसभर चालू असतात, काय भावना आपल्या आहेत लोकांच्या प्रती किंवा स्वतःच्या प्रती, त्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो किंवा त्या समजून घेतल्या जातात आणि मग त्यानुसार या रेमेडीज घेतल्या जातात किंवा इतरांना दिल्या जातात. ओके. त्यामुळे फिजिकल सिम्पटम्स जे आहेत जसं की बीपी असेल, शुगर असेल किंवा हार्ट डिसीज असेल किंवा अजून कोणते आजार असतील फिजिकली, तर त्यावरती फोकस न करता आपल्या मनात काय चाललंय, आपले विचार काय आहेत किंवा आपल्या भावना काय आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून समजावून या रेमेडीज ठरवल्या जातात, दिल्या जातात. ओके. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या रेमेडीज शिकण्यासाठी कोणत्याही विशेष अशा शिक्षणाची गरज पडत नाही. अतिशय अगदी 10वी नापास किंवा पास झालेले लोकही या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे घेतात आणि देतात इतरांना. त्यामुळे शिक्षणाचं असं काही नाहीये. फक्त तुम्हाला त्या मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषेमध्ये शिकता आल्या पाहिजेत. आणि त्याशिवाय एक भावना ज्या असतात आपल्या स्वतःच्या मनामध्ये काय चाललंय. जनरली जे लोकं मेडिटेशन करतात त्यांना या गोष्टी अतिशय सहजपणे जमतात. कारण आपल्या मनात काय चाललंय हे ओळखता यायला हवं. त्यावेळेस आपण इतरांच्या मनाचा अभ्यास करू शकतो. तर मनातले विचार काय आहेत, सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत, कशा प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यासाठी करावा लागतो. ओके. एक संपूर्ण पद्धती आहे. सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धती आहे, ज्यामध्ये यामध्ये आपल्या मनाचा जो सहभाग आहे, तो कशाप्रकारे आपण युटिलाइज करू शकतो, वापर करू शकतो. आपल्या आयुष्य जे आहे ते सकारात्मक करण्यासाठी. त्या उद्देशाने या रेमेडीज नक्कीच इथे वापरल्या जातात. ओके. त्या रेमेडीज इतर कोणत्याही उपचार पद्धती असतील, ॲलोपॅथी असतील, आयुर्वेदिक असतील, युनानी असतील, होमिओपॅथी असेल, या सर्व उपचार पद्धती सोबत काम करतात. कारण आपण जे बघितलं की डॉक्टर बॅच यांनी या रेमेडीज जेव्हा शोध लावला, त्यावेळेस त्यांचा मुख्य जो उद्देश होता की मनाची शक्ती वाढवणे किंवा सकारात्मक करणे हा उद्देश डॉक्टर बॅच यांचा होता. त्यामुळे जी इतर औषधं तुम्ही घेत असता,
त्याचा प्रभावही सकारात्मकरित्या पडायला लागतो या रेमेडीज घेतल्यानंतर. त्यामुळे हा महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही या रेमेडीज इतर औषधांसोबतही सहजपणे वापरू शकता. ओके. या रेमेडीज नेमक्या कशा बनवल्या जातात किंवा काय रॉकेट सायन्स आहे याच्यामध्ये, हे थोडंसं आपण जाणून घेऊयात. बऱ्याचशा व्यक्तींना हे प्रश्न असतात. ते आपण निलिमा मॅडम, रेकॉर्डिंग मिळेल याचं, युट्यूबवरती आणि ग्रुपवरती शेअर केलं जाईल. ओके, काळजी नसावी. या ज्या रेमेडीज आहेत त्या दोन मुख्य प्रकारे बनवल्या जातात. ओके. ही पद्धती काहीशी तुम्ही होमिओपॅथिक पद्धतीसारखीच म्हणू शकता, काही हरकत नाही. कारण बरचसं साम्य आहे बॅच फ्लॉवर रेमेडीज आणि होमिओपॅथिक सिस्टीम मध्ये, आणि फरकही आहे तसा बघितलं तर. तर त्यामध्ये दोन मुख्य मेथड आहेत. पहिली मेथड जी आहे ती म्हणजे बॉइलिंग मेथड. म्हणजे एकदम सिंपल, हे जे फुलं आहेत ते बॉईल केले जातात विशिष्ट एक 4-5 तासासाठी, आणि त्यातून राहिलेला जो अर्क आहे त्यापासून ते रेमेडीज बनवल्या जातात. त्याला पुढे जे स्पिरिट असतं, अल्कोहोल स्पिरिट असतं होमिओपॅथिक औषधामध्ये वापरलेलं, त्या स्पिरिटमध्ये त्याला डायल्यूट केलं जातं. ठीक आहे, ही एक पहिली पद्धती आहे. दुसरी जी पद्धती आहे त्याला द सन मेथड म्हटलं जातं. यामध्ये काय केलं जातं, विशेष करून ही जी फुलं आहेत ती योग्य हंगामामधली असतात, आणि कोणताही स्पर्श, कारण ही व्हायब्रेशनल एनर्जी आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो त्यावेळेस ती व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर होत असते. त्याचमुळे तुम्ही जर का बघितलं असेल तर देवाची पूजा करताना फुलांचं जे महत्त्व आहे, तर ते फार अतिशय महत्त्वाचं आहे, की त्याशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही असं तुम्ही बघितलं असेल. तर त्याचंच तेच कारण आहे, की व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती कॅरी होत असते, हस्तांतरित होत असते जेव्हा आपण त्याला टच करतो. त्यामुळे या रेमेडीज जेव्हा बनवल्या जातात त्यावेळेस त्या फुलांना कोणताही आपल्या स्पर्श केला जात नाही, आणि ही फुलं वेगळी केली जातात, एका काचेच्या भांड्यामध्ये टाकली जातात, आणि नंतर पाणी टाकून त्यामध्ये एक 3 ते 4 तास या रेमेडीज उन्हामध्ये ठेवल्या जातात. उन्हातील जी काही शक्ती आहे किंवा सूर्याची जी शक्ती आहे त्यामुळे हे जे फुलांमधली जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती हस्तांतरित होते त्या पाण्यामध्ये, आणि नंतर ती फुलं वेगळी केली जातात. राहिलेलं जे पाणी आहे त्याला, त्यापासून या रेमेडीज बनवल्या जातात. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्पिरिट किंवा अल्कोहोल ॲड केलं जातं, आणि तिचं ते एक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून त्यामध्ये वापरलं जातं, जे होमिओपॅथिक औषधांमध्ये असतं. आणि त्या रेमेडीज नंतर प्रॅक्टिससाठी किंवा इतरांना देण्यासाठी डायल्यूट करून पाण्यामध्ये शक्यतो मिक्स करून वापरल्या जातात. ओके. तर अशी सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये कोणतीही कॉम्प्लेक्सिटी नाहीये किंवा वेगळेपण नाहीये, आणि या रेमेडीज आपण घरी सुद्धा बनवू शकतो. फक्त एकच फॅक्टर आहे, की ज्या फ्लॉवर रेमेडी सिस्टीम डॉक्टर बॅच यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये काही फुलं इंडियामध्ये आहेत, परंतु काही फुलं जे आहेत ते युरोपमध्येच मिळतात. त्यामुळे बऱ्याच अंशी या रेमेडीज बनवण्यापेक्षा रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात, ते आपण सहज घेऊ शकतो आणि सहज त्याचा वापर करू शकतो. परंतु एक्सपेरिमेंटल बेसिसवरती जर का तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या रेमेडीज बनवू शकता. ओके. या फ्लॉवर रेमेडीज कुणासाठी वापरता येतात, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं साधं सोपं आहे, की या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक एजसाठी या रेमेडीज कम्फर्टेबल आहेत, सुरक्षित आहेत. अतिशय सहजपणे या रेमेडीज वापरू शकतो. अगदी एका दिवसाच्या बाळालाही या रेमेडीज देता येतात किंवा देऊ शकतो आपण. ओके. फक्त ओरिजिनल रेमेडीज असायला हव्यात, ज्या आपण पाण्यामध्ये डायल्यूट करतो. ओके. लहान मुलांसाठी किंवा बाळांसाठी. मोठ्यांसाठी या रेमेडीज अतिशय सहजपणे आपण वापरू शकतो. याशिवाय या रेमेडीज प्राण्यांसाठीही वापरल्या जातात. विशेष करून पाळीव प्राणी असतील किंवा हिंस्र प्राणी असतील, त्यांचं मन शांत, सकारात्मक ठेवण्यासाठीही या रेमेडीज बऱ्याचशा भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. विशेष करून मेट्रो सिटीजमध्ये याचा वापर बऱ्याच अंशी केला जातो. आणि आपल्या भारतात नाही, पण परदेशामध्ये प्लांट्सवरती किंवा मातीवरती बरेचसे एक्सपेरिमेंट या रेमेडीजच्या माध्यमातून केले जातात. आणि जे पिकं आहेत किंवा जे काही रोपं आहेत त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी, त्यांचं लाईफ चांगलं ठेवण्यासाठी या रेमेडीज वापरल्या जातात. ओके. तर माणसासाठी आपण या रेमेडीज ज्या वापरतो त्याच्यामध्ये एजचा कोणताही फॅक्टर नाहीये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वापरता येतात. या रेमेडीजचा कोणता साइड इफेक्ट आहे का? कारण बऱ्याच अंशी असं होतं, की एखादी नवीन सिस्टीम जेव्हा आपण बघत असतो, ऐकत असतो, त्यावेळेस बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच. कारण तसं बघितलं तर, प्रॅक्टिकली बघितलं तर जे काही ॲलोपॅथिक औषधं आहे, विशेष करून जे प्रचलित आहेत, त्याचे साइड इफेक्ट्स कितीही नाही म्हटलं तरी साइड इफेक्ट्स असतात. शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला दिसत नसतील, पण लाँग टर्ममध्ये त्याचे साइड इफेक्ट दिसतातच. ओके.
त्यामुळे हा प्रश्न एक महत्वाचा असतो. त्याआधी एक पोल घेतो मी. तुमच्या स्क्रीनवरती एक प्रश्न येईल. कृपया त्या प्रश्नाला रिस्पॉन्ड करा. त्यामागे जाणून घ्यायचा हा उद्देश आहे, की किती जण या बॅच फ्लॉवर रेमेडीज बद्दल ऑलरेडी माहिती आहे त्यांना काही ना काही. काही लोक असतील त्यांना काहीच माहिती नाहीये. काहींनी वापरलेले असतील, काहींनी ऐकलेले असतील. ओके. एक 80% लोकांनी रिस्पॉन्ड केलं, की आपण पुढे जाऊयात. एक 60% लोकांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. ओके. पटापट रिस्पॉन्स करा. फक्त ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही वापरले आले आहेत, ऐकलेले आहेत का काहीच माहिती नाही? ओके. अजूनही काही जण बाकी आहेत. ठीक आहे. पोल एंड करूयात. ओके. तर रिझल्ट तुमच्या स्क्रीनवरती तुम्हालाही दिसेल. शेअर केला आहे रिझल्ट. तर 14% लोक आहेत ज्यांनी या रेमेडीज वापरलेल्या आहेत. ओके. त्यांनी या रेमेडीज वापरलेल्या आहेत प्रत्यक्ष. आणि ओके, 36% लोक आहेत ज्यांनी या रेमेडीज ऐकलेल्या आहेत, इतरांकडून कोणी ऐकले असतील. ओके. आणि 50% लोक आहेत ज्यांनी या रेमेडीज ऐकलेले नाहीत किंवा पहिल्यांदा त्यांनी या रेमेडीज बद्दल माहिती झालेलं आहे. ओके. तर त्या 50% लोकांसाठी ही स्लाइड महत्वाची आहे. या ज्या बॅच फ्लॉवर रेमेडीज आहेत त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात, कारण हे जे व्हायब्रेशनल मेडिसिन्स म्हणून याला कन्सिडर केलं जातं. आणि फिजिकल ऍस्पेक्ट त्या औषधामध्ये, त्या रेमेडीजमध्ये काहीही नसतो. फक्त व्हायब्रेशनल एनर्जी असते. त्यामुळे या ज्या व्हायब्रेशनल एनर्जी आहेत किंवा रेमेडीज आहेत, त्या कोणताही साईड इफेक्ट त्याचा होत नाही. अतिशय सहजपणे शारीरिक, मानसिक किंवा वैचारिक लेवलवरती कोणतेही साईड इफेक्ट या रेमेडीजचे असत नाहीत. ओके. या रेमेडीजची सवय लागत नाही. बरेच अंशी मेंटल हेल्थसाठी किंवा मानसिक आरोग्यासाठी जी औषधे वापरली जातात, विशेष करून ॲलोपॅथीमध्ये, त्याचे हॅबिच्युअल असतात, त्याची सवय लागते. परंतु या रेमेडीज ज्या आहेत त्या व्हायब्रेशनल एनर्जी आहेत, त्यामुळे त्याची सवय लागत नाही. कधी आपण स्टार्ट करू शकतो, बंद करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. किंवा इव्हन आपल्या सिच्युएशनल बेसिसवरती पण या रेमेडीज वापरू शकतो. विशेष अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये असेल, प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायची असेल, तर त्या सिच्युएशनमध्येही या रेमेडीज आपण वापरू शकतो. अगदी कोणत्याही वयासाठी आणि इव्हन प्रेग्नन्सीमध्ये पण या रेमेडीज आपण सहजपणे वापरू शकतो. माणसाशिवाय प्राणी वनस्पतींसाठी या रेमेडीज वापरता येतात. इतर कोणत्याही उपचार पद्धतीसोबत या सुसंगत आहेत, सहजपणे आपण वापरू शकतो आणि कोणतीही बंधने नाहीयेत. म्हणजे रेमेडीज तुम्ही घेत असताना कोणते पथ्य वगैरे अशा काही गोष्टी नसतात. सहजपणे तुम्ही तुमचं जे नॉर्मल रुटीन आहे त्यानुसार तुम्ही तुमचं रुटीन ठेवू शकता. कोणतेही पथ्य त्यामध्ये असत नाहीत. ओके. आणि प्रिव्हेंटिव्ह सिस्टीम असून त्याला म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर काही झालं म्हणून रेमेडीज घ्यायच्या एक वेगळी गोष्ट झाली. परंतु काही होऊ नये या उद्देशाने पण आपण रेमेडीज वापरू शकतो. आणि त्याशिवायही बऱ्याच अंशी असं होतं की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, घडत आहे, आपल्या आणि आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा आपल्या फॅमिली आहे, तर काय घडत आहे याचा अंदाज आपल्याला ऑलरेडी आलेला असतो किंवा आपल्याला एक 50-50 तरी चान्स असतो की काय होणार आहे हे माहिती असतं. तर अशा सर्व सिच्युएशन्समध्ये एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण या रेमेडीचा वापर करू शकतो, जेणेकरून ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण थांबवू शकत नाहीत किंवा त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ज्या अनसर्टन गोष्टी आहेत, अनिश्चित गोष्टी आहेत, परंतु त्यापासून होणारे जे काही परिणाम आहेत ते आपण नक्कीच कमी करू शकतो. मानसिक किंवा शारीरिक लेवलवरती जे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ नये यासाठी आपण नक्कीच रेमेडीजच्या माध्यमातून स्वतःला प्रिपेअर करू शकतो. ओके. या रेमेडीज ज्या आहेत त्या कुठे मिळतात किंवा कशा ऑर्डर करायच्या वगैरे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो. तर या रेमेडीज इंडियन मार्केटमध्ये सहजपणे अवेलेबल आहेत. त्या कुठे कुठे मिळतात ते आपण बघूयात. Amazon साइट्स तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल किंवा Amazonचा ॲप तुम्ही बघितलं असेल, त्या Amazonवरती या रेमेडीज अवेलेबल असतात. फक्त बॅच फ्लॉवर रेमेडीज म्हणून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच त्या रेमेडीज मिळतात. तुम्ही सहजपणे ऑर्डर करू शकता.
इंडियन होमिओपॅथिक रेमेडीज. तर इंडियन ज्या रेमेडीज आहेत, ज्या इंडियामध्ये किंवा इंडियन ज्या कंपनीज आहेत, मॅन्युफॅक्चर कंपनीज आहेत, होमिओपॅथिक फार्मास्युटिकल कंपनीज, त्या रेमेडीज बनवतात. तर त्या पण रेमेडीज तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. 1mg ॲप आहे टाटा कंपनीचं, त्या 1mg ॲपवरती पण या रेमेडीज तुम्हाला मिळतात. आणि याशिवाय तुमच्या आजूबाजूला जे काही होमिओपॅथिक मेडिकल असतं, त्या होमिओपॅथिक मेडिकलमध्येही या रेमेडीज तुम्हाला सहजपणे मिळतात. तुम्ही जर का सांगितलं या 5 रेमेडीजचं मला मिक्सिंग बनवून द्या, लिक्विड फॉर्ममध्ये असेल किंवा होमिओपॅथिक ज्या गोळ्या असतात, साबुदाण्यासारख्या गोळ्या असं म्हटलं जातं, त्या फॉर्ममध्येही त्या रेमेडीज तुम्हाला मिळू शकतात. ओके. ही जी किट आहे, या रेमेडीची एक किट असते. म्हणजे या ज्या रेमेडीज आहेत, 38 रेमेडीज आणि 2 रेस्क्यू रेमेडी, अशी एक किट असते. ही ओरिजिनल रेमेडीची किट आहे, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. आणि या किटची प्राइस एक 35 ते 40 हजारापर्यंत असते. एका बाटलीची किंमत 1000 ते 2000 असते. आणि या रेमेडीज शक्यतो प्रॅक्टिशनरसाठी असतात. म्हणजे प्रॅक्टिशनर ज्यांच्याकडे भरपूर सारे क्लायंट्स आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांच्याकडे असतात आणि मग ते त्यांच्या क्लायंट्सला देतात. त्यामुळे प्रत्येकाला किट घ्यायची गरज असते असं नाहीये. पण माहितीसाठी हे देतोय की ही किट असते आणि या किट पासून बऱ्याचशा रेमेडीज ज्या आहेत त्या मिक्सिंग करून क्लायंट्सला दिल्या जातात. ओके. ही जी आहे ही इंडियन किट आहे, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. न्यू लाईफ नावाचा ब्रँड आहे. असे बरेचसे जॉर्ज आहे, भंडारी आहे, हॅमिल्टन आहे, असे बरेचसे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये जे तुम्हाला मिळतील. आणि या इंडियन रेमेडीज अतिशय स्वस्त असतात. एक 80 रुपयापासून ते 100 रुपयापासून सुरुवात असते एका बाटलीची. आणि जनरली एका वेळेला 2-4 बाटल्या तुम्हाला लागू शकतात वेगवेगळ्या रेमेडीजच्या. तर तसं बघितलं तर अतिशय स्वस्त रेमेडीज आहेत. त्याची प्राइसही फार कमी असते इंडियन रेमेडीज. आणि होमिओपॅथिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईनही या रेमेडीज सहजपणे उपलब्ध आहेत. ठीक. या बॅचलर रेमेडीज नेमक्या कशा वापरल्या जातात, हा एक प्रश्न आहे. तर एका सरांचा प्रश्नही होता त्या दृष्टीने की या रेमेडीज work internal or external to our body. Okay, so it works in both way. I would say the reason behind that is it works in internal healing of our system, our mind, and it also helps to heal our mental body or spiritual body, which is a tejovalai or aura. ठीक आहे. तर आपलं जे काही ऑरा असते किंवा तेजोवलय असते ते हील करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. आपण फिजिकली पण या रेमेडीज लावू शकतो आपल्या शरीरावरती. पण तो थोडासा वेगळा भाग आहे. त्याला टोपोलॉजिकल सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा बॉडी मॅप्स जे आहेत डायट कॅमरचं, तर त्या सिस्टीम आहेत वेगवेगळ्या, ज्या बॅच फ्लॉवर रेमेडीचा वापर फिजिकल बॉडीसाठीही करता येतो आणि तो कशा प्रकारे करू शकतो टोपोलॉजिकल सिस्टीम मध्ये ते त्यामध्ये दाखवलेलं आहे किंवा तो वापर त्या प्रकारे आपण करू शकतो. परंतु मेन जो मुख्य उद्देश आपण जो इथे आपण डिस्कस करतो तो म्हणजे मनासाठी, आपल्या मनासाठी या रेमेडीज आपण कशा वापरू शकतो. ओके. तर तोंडावाटे या रेमेडीज घेता येतात. काही ड्रॉप्स त्याचे घ्यायचे असतात. आपले जे काही पल्स पॉइंट आहेत त्यावरती आपण या रेमेडीज लावू शकतो. अफेक्टेड स्किन एरियाज वरती या रेमेडीज लावता येतात. फोरहेड म्हणजे कपाळावरती जिथे चंदन लावलं जातं त्या भागावरती या रेमेडीज आपण लावू शकतो. ओके. स्वभाव का आणि कसा बदलावा, हा हा एक स्लाइड आहे. यामध्ये आनंदी राहण्यासाठी या रेमेडीचा आपण वापर करू शकतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वभावाचे काहीतरी लिमिटेशन्स असतात किंवा प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. एका व्यक्तीपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. आणि मग हे वेगळेपण जे आहे त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येत असतात. तर विशेष करून आपण ज्या व्यक्तींसोबत रोज राहतो किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन आपलं होत असतं, अशा व्यक्तींसोबत प्रॉब्लेम्स तयार होत असतात. तर हे स्वभावातून तयार होणारे जे काही इश्यूज आहेत ते आपण सहजपणे हँडल करू शकतो या रेमेडीजच्या माध्यमातून. स्वतःसाठी असतील किंवा आपल्या फॅमिलीमधील व्यक्तींसाठी असेल. आणि त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण जर का सॉल्व्ह करू शकलो तर एक क्वालिटी ऑफ लाईफ किंवा क्वालिटी ऑफ हॅपीनेस जो आहे तो इम्प्रूव्ह करता येतो आपल्या आयुष्यामधला. निरोगी राहण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात जेणेकरून सायकोसोमॅटिक डिसीज असतील किंवा स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सहजपणे हील करता येऊ शकतात रेमेडीजच्या माध्यमातून. आणि बऱ्याच अंशी एक प्रिव्हेंटिव्ह सिस्टीम म्हणून जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये डिफिकल्ट टाइम येतो, त्या डिफिकल्ट टाइममध्ये सहजपणे त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी रेमेडीज काम येऊ शकतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. त्यामध्ये विशेष म्हणजे
आपल्याला जेव्हा एखादं ध्येय ठरवायचं असतं किंवा ठरवलेलं असतं, तर ते ठरवण्यासाठी काही रेमेडीज आहेत, ज्यामध्ये आपलं डायरेक्शन आपल्याला जे काही आपल्याला आपल्या बेसिक इन्स्टिंक्टमधून जे मिळतं किंवा आपल्या कर्मामधून जे मिळतं, ते इन्स्टिंक्ट आपण ठरवण्यासाठी किंवा आपले उद्देश काय आहेत ते ठरवण्यासाठी या रेमेडीज मदत करतात. ठरवल्यानंतर ते उद्देश गाठण्यासाठी आपल्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असाव्या लागतात. एक तर म्हणजे मनामध्ये भीती नसायला हवी, की आपल्याला काय साध्य करायचंय. फिअर ऑफ फेल्युअर जो आहे तो नसायला हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास, की एखादी गोष्ट आपण सहजपणे करू शकतो. हा आत्मविश्वास जेव्हा आपल्या मनामध्ये असतो, त्यावेळेस त्या गोष्टी आपण अतिशय प्रभावीपणे करू शकतो. त्यामुळे हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो. काही रेमेडीज अशा आहेत, त्या रेमेडी घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली आत्मविश्वास आपला वाढायला लागतो. ओके. सेल्फ ट्रस्ट जो आहे तो वाढायला लागतो. तर आपली जी ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी जे काही रिस्क टेकिंग एबिलिटी असेल किंवा एखाद्या गोष्टीतील नकारात्मक गोष्टींवरती फोकस करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवरती फोकस करणं. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सहजपणे आपण साध्य करू शकतो. लिमिटेशन्स किंवा मर्यादा कमी करण्यासाठी या रेमेडीज वापरू शकतो. जसं आपण बघितलं की स्वभावामध्ये काही लिमिटेशन्स असतात. काही जणांचा स्वभाव भित्र असतो. काही जणांची डिसिजन मेकिंग ही वेगळी असते. चुकीची नसते, पण ती वेगळी असते. काही जणांना निर्णय घेता येत नाहीत. काही जणांचा स्वभाव जो आहे तो इतरांचा लगेच प्रभाव त्या व्यक्तीवर होत असतो. त्यामुळे ते इतरांच्या प्रभावाखाली जगत असतात किंवा दुसरे म्हणतील त्याप्रमाणे वागत असतात. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, काही जणांच्या मूळ जो स्वभाव आहे तो रागीट असतो किंवा डॉमिनेटिंग असतो, राइट? तर या सर्व जे पॅटर्न्स आहेत विचारांचे किंवा भावनांचे, त्यावरती आपण नक्कीच या रेमेडीजचा वापर करू शकतो. ही स्लाइड मुद्दामून इथे ऍड केलेली आहे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांच्या जे पुस्तक आहे मॅप ऑफ कॉन्शियसनेस, त्या पुस्तकामधून ही स्लाइड घेतलेली आहे. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स हे जगातील प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहेत आणि डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी काही रिसर्च त्यांचे केलेले आहेत व्हायब्रेशनल एनर्जी वरती आणि त्यांचे जे बुक आहे मॅप ऑफ कॉन्शियसनेस, त्यामध्ये हे त्यांचे रिसर्च दिलेले आहेत. त्यामध्ये लेफ्ट हँड साइडचा जर का टेबल तुम्ही बघितलात, जो कलरफुल आहे, त्यामध्ये काही मनातील भावना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजे आनंद असेल, राग असेल, तिरस्कार असेल, दुःख असेल, प्रेमाची भावना असेल किंवा मनशांतीची भावना असेल मनामध्ये, अपराधीपणाची भावना असेल. या सगळ्या ज्या भावना आहेत ज्या फार कॉमन असतात आपल्या मनामध्ये आणि चांगल्या वाईट प्रसंगी या भावना आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु जेव्हा आपल्या मनामध्ये ती भावना असते, त्यावेळेस आपली जी ऑरा आहे किंवा तेजोवलय आहे, व्हायब्रेशनल एनर्जी, ती किती असते, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी किती असते, याच्यावरती स्टडी डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी केला होता. त्यामध्ये त्यांना असं आढळलं, की ज्यावेळेस व्हायब्रेशनल एनर्जी आपली 300 किंवा त्यापेक्षा कमी व्हायब्रेशन्सवरती असते, त्यावेळेस आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात, नकारात्मक भावना असतात. आणि जेव्हा व्हायब्रेशनल एनर्जी आपली 300, 400, 500 किंवा त्यापेक्षा जास्त असते, त्यावेळेस आपल्या मनामध्ये नक्कीच सकारात्मक विचार असतात आणि आनंदाच्या आणि प्रेमाच्या भावना आपल्या मनामध्ये असतात. त्यामुळे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी या रिसर्चच्या माध्यमातून हे सिद्ध केलेलं आहे, की एखादी गोष्ट आपल्याला जे आपल्या मनातील ज्या भावना आहेत किंवा जे विचार आहेत, ते आपल्या व्हायब्रेशनल एनर्जीच्या नुसार बदलत असतात. व्हायब्रेशनल एनर्जी आपली कमी जास्त होत असते. त्यानुसार आपले विचार बदलत असतात आणि विचारांनुसारही व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती बदलत असते. आणि त्याचमुळे या बॅच लॉ रेमेडीचा वापर आपण व्हायब्रेशनल एनर्जी जी आपली आहे ती टॉप अप करण्यासाठी किंवा ती एका लेव्हलपर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी जे काही विचार असतील आपले नकारात्मक विचार विशिष्ट प्रकारचे, त्यानुसार त्या रेमेडीज आहेत. त्यामुळे त्या विचारांनुसार त्या रेमेडीज आपण वापरू शकतो आणि आपली व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती आपण पॉझिटिव्ह बनवू शकतो. आणि त्याचमुळे या व्हायब्रेशनल ज्या एनर्जीज आहेत त्याचा परिणाम आपल्या मनावरती व्हायला लागतो आणि ऑटोमॅटिक आपले विचार सकारात्मक व्हायला लागतात. ओके. त्यासाठी कोणते विशेष किंवा आपल्याला लक्ष न देताही त्या रेमेडीज सहजपणे पॉझिटिव्ह बनवतात. हा अनुभव त्या रेमेडीज घेतल्यानंतर बऱ्याच तुम्हाला आलेला असेल. तर त्या प्रकारे या रेमेडीज काम करतात. राइट हँड साइडचा जो टेबल आहे छोटा, त्यामध्ये डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी त्यांचं एक दुसरं पुस्तक आहे, त्यामध्ये असं दिलेलं आहे, की या व्हायब्रेशनल एनर्जी आणि आपली जी काही आर्थिक समृद्धता आहे किंवा आर्थिक स्थैर्य आहे, त्याचा एकमेकांचा संबंध असतो, असं त्यांना त्यांच्या रिसर्चमध्ये आढळलं, की जे लोकं जास्तीत जास्त काळासाठी किंवा लाँग टर्मसाठी असं म्हणता येईल, की 300-400 त्यापेक्षा जास्त व्हायब्रेशन्सवरती असतात,
तर त्यांची सकारात्मकता चांगलीच असतेच, पण त्याचबरोबर त्यांची आर्थिक समृद्धता ही चांगली असते. आणि वाईस वर्सा जी लोक जास्त काळाकरता नकारात्मक एनर्जी कॅरी करत असतात, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी कॅरी करत असतात, अशा लोकांमध्ये जे गरिबीचं प्रमाण जे आहे ते जास्त त्यांना आढळलेलं आहे. एक संबंध जो आहे व्हायब्रेशनल एनर्जी आणि आपली आर्थिक समृद्धता किंवा मानसिक शारीरिक समृद्धता याचा परिणाम एकमेकांवरती असतो, हे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांना जाणवलं. त्यामुळे त्यांच्या रिसर्चमध्ये तो त्यांनी मांडलेला आहे. पुढे जाऊयात वेबिनारमध्ये. या बॅचलर रेमेडीचा उपयोग आपण प्रॅक्टिकली कुठे कुठे करू शकतो, कुठे कुठे स्कोप आहे, हे आपण थोडक्यात इथे बघणार आहोत. पुढे जाऊ सर, तुमचा क्वेश्चन तुम्ही Q&A सेक्शन्स मध्ये ऍड करा, आपण त्यावरती बोलूयात वर्कशॉपच्या शेवटी. बॅचलर रेमेडीजचे विविध उपयोग आपण जाणून घेणार आहोत. ओके. जीवनातील जे आपले परिवर्तन असतात किंवा बदल असतात जे घडतात, आणि या बदलांमधून अनिश्चितता तयार होत असते. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपलं आयुष्य आता नॉर्मली चांगलं चालू आहे, परंतु त्यामध्ये आपण स्वतः बदल करत असतो किंवा नैसर्गिकपणे काही बदल होत असतात, आणि हे दोन्ही बदल जेव्हा होतात त्यावेळेस त्या बदलातून अनिश्चितता तयार होत असते, अनसर्टनिटी तयार होत असते. आणि ही अनसर्टनिटी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. जसं एखाद्याच्या व्यक्तीमध्ये बदल होत असेल, लाईफमध्ये जागेमध्ये बदल असेल, लाईफ पार्टनर किंवा लग्न असेल, गर्भधारणा असेल, अशा कोणत्याही गोष्टी असतील ज्यामध्ये बदल होत आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, तर त्या बदलांमध्ये अनिश्चितता असते, आणि त्या अनिश्चिततेमधून, अनसर्टनिटीमधून प्रॉब्लेम्स तयार होण्याचे चान्सेस असतात. तर अशा सिच्युएशन्स मध्ये आपण या रेमेडीज वापरू शकतो सकारात्मक राहण्यासाठी. जसे की दात येणे असेल, आहारात बदल असेल, पहिल्यांदा शाळेत जाणे किंवा कॉलेजमध्ये जाणे, वयात येणे असेल किंवा वयामधील कोणते ट्रान्झिशन असतील, लहान बाळापासून वयात येणे, वयात येण्यापासून म्हातारपण असेल, तर कोणते ट्रान्झिशन आहे त्यामध्ये या रेमेडीज वापरता येतात. नोकरीमध्ये प्रारंभ असतील किंवा नवीन काम चालू करणे, रिटायरमेंट असेल, लग्न असेल, गर्भधारणा असेल, मोनोपॉज असेल, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि हार्मोन्स मध्ये चेंजेस होत असतात शरीरामध्ये, ठिकाण किंवा वातावरणामध्ये बदल असेल, स्वभावातील बदल असतील, विशेष करून जे काही किशोरवयीन मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या स्वभावामध्ये जो काही अग्रेसिव्हपणा येतो त्यामध्ये बदल असतील, शैक्षणिक परीक्षा, मुलाखत किंवा ऑफिस प्रेझेंटेशन, जिथे आपल्याला जास्त इफर्ट्सची गरज आहे, जास्त सकारात्मक राहण्याची गरज आहे, त्या सिच्युएशन्स मध्ये या रेमेडीज आपल्याला मदत करतात. किंवा कोणतेही मुख्य बदल असतील आपल्या आयुष्यामधले होणारे, त्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. ओके, एक मिनिट. ओके, त्यानंतर मुख्य मुद्दा आहे की खाजगी वादविवाद किंवा कौटुंबिक संघर्ष. मुख्य करून आपण जर का बघितलं तर तुमच्यातील जर काही जणांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लाईक अट्रॅक्ट्स लाईक, आकर्षणाचा नियम बद्दल जाणून असाल, ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, किंवा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल, तर आपण जरी सकारात्मक असू आणि आपल्या आजूबाजूला जर का नकारात्मक व्यक्ती असतील, तर एकमेकांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो, आणि त्याचमुळे ज्या नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यातून आपण आणखी नकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करत असतो, त्या आपल्या जवळ येत असतात. ओके, आणि वाईस वर्सा, म्हणजे सकारात्मक गोष्टी असतील तर सकारात्मक गोष्टी आणखी आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसू लागतात, घडू लागतात, आणि आपल्याला अनुभव त्यातून यावे लागतात. ओके, तर यामध्ये खाजगी वादवाद किंवा कौटुंबिक संघर्षामध्ये हेच आहे, दोन व्यक्तीमधील प्रेमाचे संबंध किंवा जिव्हाळ्याचे संबंध आपण या रेमेडीजनी मिळवू शकतो. समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मक करू शकतो आपल्याबद्दल किंवा ओव्हरऑल आपल्या गोष्टीबद्दल. त्यानंतर जे दोन व्यक्तींमधील राग, द्वेष, तिरस्कार किंवा इतरांना क्षमा न करण्याची जी काही प्रवृत्ती असते ती आपण घालवू शकतो, जेणेकरून स्वतःला आणि इतरांनाही माफ करण्याची जी काही प्रवृत्ती आहे, फॉरगिव्हनेस, त्यामध्ये या रेमेडीज कामं येतात. टीका करण्याची सवय असते काही जणांना, त्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. स्वतःला किंवा इतरांना दोष देणे किंवा नाकारणे, ऍक्सेप्टन्स जो आहे, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात.
असुरक्षितता, मत्सर असेल, द्वेष असेल किंवा स्वतःचा किंवा इतरांचा तिरस्कार असेल, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. बदला घेण्याचे विचार असतील किंवा तशी भावना मनामध्ये असतील, त्यांच्यासाठी रेमेडीज वापरता येतात. चिडचिडपणा असेल किंवा राग असेल, इरिटेशन असेल, त्यासाठी रेमेडीज आपण वापरू शकतो. ओके. अनपेक्षित किंवा नकोसे प्रसंग, त्यामध्ये या रेमेडीज वापरता येतात. विशेष करून जे काही इमर्जन्सी सिच्युएशन, अनसर्टन, अनिश्चित गोष्टी आपल्यासोबत घडतात, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. ज्यामध्ये दुःख कमी करणे, दुःख विसरण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा अपघात असेल किंवा कोणत्याही गोष्टीमधून दुःख झालेलं असेल, दुःखांच्या भावना असतील, त्या काढून टाकता येतात. धक्कादायक घटना असेल, बातमी असेल, त्यातून सावरण्यासाठी रेमेडीज वापरता येतात. अपघात असेल, मानसिक आजारपण असेल किंवा मानसिक आघात असेल, त्यामध्ये रेमेडीज वापरता येतात. आत्महत्येचे विचार असतील किंवा तसा प्रयत्न केलेला असेल, असुविधाजनक परिस्थिती ओढावलेली असेल, संघर्ष, भांडणे, वादविवाद, यामध्ये रेमेडीज वापरता येतात. आपत्कालीन परिस्थिती, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये शांत, सकारात्मक राहण्यासाठी या रेमेडीज वापरता येऊ शकतात. ओके. आणि अचानक बसलेल्या धक्क्यातून किंवा मानसिक धक्क्यातून या रेमेडीज बाहेर काढू शकतात. नकारात्मक विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी रेमेडीज वापरता येतात. त्यामध्ये विशेष करून स्वभाव जो आहे, स्वभावाचे काही पॅटर्न्स असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तर स्वतःच्या शारीरिक, मानसिक किंवा आपण इतरांपेक्षा कमी आहोत, कमी सुंदर आहोत किंवा आपल्यात काहीतरी कमीपणा आहे इतरांपेक्षा, अशी जी भावना मनामध्ये असते, न्यूनगंड असं म्हणता येईल त्याला, तो काढण्यासाठी रेमेडीज वापरू शकतो. जीवनात काहीही करू शकत नाही असे वाटत असतात काही व्यक्तींना, त्यांच्यासाठी रेमेडीज वापरता येतात. निर्णय घेण्यात काही व्यक्ती सक्षम नसतात. त्यांची निर्णय क्षमता चांगली नसते असं म्हणू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे निर्णय त्यांना घेता येत नाहीत. बरेच जणांमध्ये निर्णय इतरांना विचारूनच घेतले जातात. जे आजूबाजूचे किंवा विश्वास असणारे लोकं आहेत, त्यांना विचारून ते निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग त्या परिस्थितीबद्दलचा आणि इतर लोकांचा अंडरस्टँडिंग यामध्ये फरक असतो. त्यामुळे निर्णय जे घेतलेले असतात ते चूक किंवा बरोबर नसतात, परंतु त्यासाठी ती व्यक्ती तयार झालेली नसते किंवा येणाऱ्या सिच्युएशनला फेस कसं करायचं, त्यातून बाहेर कसं करायचं, कमीत कमी इम्पॅक्ट कसा ठेवायचा, यासाठी ते निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय इतरांवर ढकलण्याची सवय असते, गोंधळलेले निर्णय असतात. त्या जी डिसिजन मेकिंग आहे, ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो रेमेडीजच्या उपयोगाने. नाही म्हणायला काही व्यक्ती सक्षम नसतात. योग्य वेळी नाही म्हणू शकत नाहीत. इतरांचा प्रभाव जास्त असतो, स्वतःचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे अशा व्यक्ती ज्या आहेत त्या योग्य वेळी नाही म्हणू शकत नाहीत आणि त्यामुळे इतर लोकं त्या व्यक्तीचा गैरफायदा घेतात किंवा पैशाच्या बाबतीत मोस्टली जे लोकं फसवली जातात, पैसे घेतलेत पण वापस येत नाहीत. तर त्या व्यक्तींचा जो विचार करण्याचा पॅटर्न आहे, तो मोस्टली नाही म्हणू शकत नाही, योग्य वेळी नाही म्हणू शकले नाहीत. त्यामुळे फायनान्शियली फसवले जातात. अ, प्रियजनांबद्दल जास्त विचार करण्याची किंवा चिंता करण्याची सवय असते. बऱ्याच आपण बघितलं, की जशी आईला चिंता असते आपल्या बाळाबद्दल, मुलांबद्दल, तशाच प्रकारची चिंता काही व्यक्तींना असते आपल्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल. तर ती जी चिंता आहे ती विनाकारण असते आणि त्यामुळे ती व्यक्तीलाही त्रास होतो आणि ती व्यक्ती इतरांनाही आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा त्या व्यक्तीची काळजी करत राहते. तर इतरांबद्दल काळजी करण्याची जी सवय आहे ती आपण थांबवू शकतो. मागील अनुभवामधून न शिकणे. बऱ्याचदा लोकांना त्याच-त्याच चुका करण्याची सवय असते. त्याच-त्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स तयार करण्याची सवय असते. स्वप्नाळू विचार असतात काही जणांचे. ते वर्तमान काळामध्ये राहत नाहीत. एकतर जुन्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात. ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, नकोशा गोष्टी आहेत, त्या भूतकाळातील गोष्टीमध्ये अडकलेल्या असतात आणि त्या सोडून देत नाहीत. त्यातून बाहेर नाही पडू शकत आणि दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणजे समोर काय चाललंय याविषयी त्यांना काहीच जाणीव नसते. आपल्या स्वतःचेच जे काही विचार आहेत, इमॅजिनेशन आहेत किंवा इमॅजिनरी थॉट्स आहेत, त्याला ते रिएक्ट होत असतात. त्यामुळे चांगलं किंवा वाईट समोर घडत असेल, तर त्याच्याशी त्यांना जास्त फरक पडत नाही. अशा स्वप्नाळू व्यक्तींसाठी या रेमेडीज वापरू शकतो. समाजात मिसळण्यास घाबरणे किंवा गर्दीची भीती असेल किंवा सोशल अँक्झायटी त्याला असं म्हणू शकतो आपण, की लोकांची किंवा गर्दीची किंवा मोठ्या आवाजाची, लिफ्टची भीती वाटते बऱ्याच लोकांना. त्या लोकांसाठी रेमेडीज आपण वापरू शकतो. व्यक्तिमत्व सुधारणा करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल, अ, लाजाळूपणा असेल किंवा कोणतीही प्रकारची भीती असेल. एक तर ज्ञात भीती असते, की आपण सांगू शकतो, की कशाची भीती वाटते.
आणि दुसऱ्या प्रकारची भीती असते ती थोडी वेगळी असते, की आपण सांगू शकत नाही, की कशाची भीती वाटते. भीती वाटते ही जाणीव आपल्याला होत असते, परंतु कशाची वाटते हे विचारल्यानंतर आपलं जो उत्तर नसतं, ती अनामिक भीती असते. त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. शारीरिक, मानसिक थकवा असेल, जास्त विचार करण्याची सवय असेल. बऱ्याच केसेसमध्ये विशेष करून स्ट्रेस, डिप्रेशन, अँक्झायटी या केसेसमध्ये अतिविचार हाच मुख्य प्रॉब्लेम आहे किंवा तिथून सुरुवात झालेली असते. अतिविचार केल्यामुळे एखाद्या गोष्टीचा, मग ती चांगली गोष्ट जरी असेल आणि त्याचा अतिविचार केला, तर आपल्या मनाला ती सवय लागते आणि मग जेव्हा एखादी चुकीची घटना घडते किंवा चुकीचा प्रसंग येतो, त्यावेळेस मन पुन्हा त्याच पॅटर्ननी, त्याच फ्लोमध्ये अतिविचार करायला लागतं. विचारांची शृंखला तयार होते आणि त्या अतिविचारांमुळे आणखी नकारात्मक गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे ती जी अतिविचाराची सवय आहे ती बंद करू शकतो रेमेडीजच्या माध्यमातून. अ, अतिचिंता असेल, अपराधीपणाची भावना असेल किंवा आत्महत्येचे विचार असतील किंवा अतिविचारांमुळे झोप येत नसेल, त्यासाठी रेमेडीज वापरू शकतो. रेमेडीज झोपेचं औषध नाहीये, परंतु अतिविचारांसाठी आपण त्या वापरू शकतो. कमकुवत निर्णय घेणे, सतत त्याच चुका करणे, स्वाभिमान नसणे, अतिघाई, धीर नसणे, अतिचंचलता, जे इम्पेशंट लोकं असतात. खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची आणि मग घाईमध्ये एकतर अपघात होतात किंवा चुका होतात त्यांच्याकडून किंवा जी कामं अपेक्षित आहेत ती होत नाहीत अ, अतिघाई केल्यामुळे. तर ती जो पेशन्स आहे तो आपण वाढवू शकतो. मन शांत ठेवू शकतो. तर त्या व्यक्तीचं सुरू केलेले कामं पूर्ण न करण्याची सवय असते. बऱ्याच अंशी आपण बघितलं की काही जे लोकं आहेत ते फार हुशार असतात. परंतु अ, जे सुरू केलेलं काम आहे, त्यात त्यांचा इंटरेस्ट फार चांगला असतो. कामही चांगलं करतात. परंतु 50% 60% काम झालं, की त्यांचा इंटरेस्ट निघून जातो आणि मग दुसरं काम ते हातात घेतात. परंतु असं केल्यामुळे काय होतं, की दिवसाच्या शेवटी कोणतंच काम पूर्ण झालेलं नसतं आणि त्यामुळे ते व्यक्ती सक्सेसफुल होत नाहीत. तर त्या व्यक्तींसाठी रेमेडीज आपण वापरू शकतो, जे की फोकस करू शकतात एखाद्या गोष्टीवरती आणि ते काम पूर्णत्वास नेऊ शकतात. काही जणांना सतत व्यवसाय किंवा नोकरी बदल करण्याची सवय असते. म्हणजे 4-6 महिन्यानंतर बिझनेस बदलणं, नोकरी बदलणं, कोणत्याही एका गोष्टीवर टिकून राहत नाहीत. तर तशा लोकांसाठी आपण या रेमेडीज वापरू शकतो, जेणेकरून ते एका विशेष गोष्टींवरती जिथे त्यांचा इंटरेस्ट आहे, अशा गोष्टींवरती फोकस करू शकतील. ओके. नकारात्मक किंवा त्रासदायक भावनांचा सामना करण्यासाठी रेमेडीज वापरता येतात. अतिराग असेल किंवा छळ असेल, छळ करण्याची सवय असेल, रागावणे असेल किंवा विनाकारण मारणे असेल. डॉमिनेटिंग नेचर असतो जनरली अशा व्यक्तींचा. छोट्या गोष्टींवरून गंभीर शारीरिक, मानसिक त्रास देण्याची सवय असेल. ताणतणाव, नैराश्य किंवा भीती, अपराधीपणाची भावना, अशा ज्या काही नकारात्मक भावना आहेत, त्यासाठी रेमेडीज चांगलं काम करतात. आत्मविश्वास नसणे किंवा कमी असणे, अति हट्टीपणा, खोटे बोलण्याची सवय असते, विशेष करून लहान मुलांमध्ये. चोरी करण्याची सवय असते किंवा तशी इच्छा होते. ज्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांच्याकडे अटेन्शन सिकिंग डिसीज जो असतो, त्यामुळे चोरी करण्याची किंवा खोटे बोलण्याची सवय डेव्हलप होत जाते. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मिळवण्याची काही जणांची सवय असते. स्वार्थी किंवा धूर्त जे लोकं असतात त्यांच्यासाठी रेमेडीज वापरता येतात आणि काही प्रमाणामध्ये व्यसनाच्या केसेसमध्ये रेमेडीज वापरू शकतो. जसं तुम्ही बघितलं असेल, एक देवदास नावाचा मूव्ही होता. त्या देवदास मूव्हीमध्ये जे काही व्यसनाचं कारण होतं ते म्हणजे डिप्रेशनमधून होतं. तर असे जे काही गोष्टी आहेत जिथून व्यसन जे आहे ते काहीतरी कारणास्तव नकारात्मक गोष्टींमुळे किंवा एखादी गोष्टी सहन न झाल्यामुळे जे स्टार्ट होतं. तर अशा केसेसमध्ये आपण त्या व्यक्तीला जो मूळ त्याचं कारण आहे त्यावरती आपण फोकस करू शकतो. त्या मनातील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या काढून टाकू शकतो. ओके. शैक्षणिक विकास शिक्षणामध्येही या रेमेडीज आपण वापरता येतात. त्यामध्ये पुन्हा-पुन्हा त्या चुका करण्याची सवय असते. विशेष करून ज्या व्यक्तींना मॅथेमॅटिक्सचे इश्यू असतात किंवा मॅथेमॅटिक्स गणितामध्ये फेल होतात, जमत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं जे पॅटर्न्स असतात, पुन्हा-पुन्हा त्या चुका करण्याची सवय असते. एकाग्रता नसणे, एखादा विषय अर्धवट सोडून देणे किंवा दुसराच विषय चालू करणे, एखाद्या विषयाबद्दल भीती असते. जसं की आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती बघितलं, लहान मुलं बघितले तर गणित आणि इंग्लिश या विषयावरती भीती असते आणि आपण जर का बघितलं तर सहजपणे त्या गोष्टी ते करू शकतात. इतर विषय अतिशय सहजपणे करू शकतात. त्यामुळे गणित किंवा इंग्लिशमध्ये असं वेगळं काही नाहीये किंवा उगा इंग्लिश काही वेगळी भाषा नाहीये. उलट मराठी त्यापेक्षा अवघड आहे. त्यामुळे सहजपणे ती भीती जी आहे, ती भीती काढून टाकू शकतो. जेव्हा भीती नसेल त्यावेळेस एखादी गोष्ट आपण सहज प्रभावीपणे करू शकतो. अभ्यासाचा ताणतणाव असेल, एखादा विषय पास होणार नाही असे वाटत असेल,
परीक्षा द्यायची इच्छा न होणे, अभ्यास करताना इतर विचारात निघून जाणे आणि स्टेज डेअरिंग असेल किंवा एखाद्या शिक्षकांची भीती असेल, शाळेविषयी भीती असेल मनामध्ये, या गोष्टींसाठी रेमेडीज वापरू शकतो. फोबिया असेल किंवा कोणत्याही गोष्टींचा फोबिया असेल, विशेष करून नकारात्मक गोष्टी घडल्यानंतर त्यातून जो फोबिया तयार होतो, त्यासाठी आपण रेमेडीज वापरू शकतो. भावनिक आणि प्रेमळ नाते तयार करण्यासाठी रेमेडीज वापरता येतात, ज्यामध्ये रिलेशनशिपचे जे इश्यूज असतात, कौटुंबिक इश्यू असतात, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. असुरक्षिततेची भावना असते मनामध्ये, ती काढून टाकू शकतो. प्रेम न मिळाल्याची भावना असते, विशेष करून रिलेशनशिपचे इश्यूज प्रेम न मिळाल्याच्या भावनेमुळे किंवा पॉझेसिव्हनेसमुळे तयार होत असतात. औपचारिक वैचारिक किंवा मानसिक एकटेपणा असेल, जे वृद्ध असतात त्यांच्यामध्ये हा एकटेपणा जाणवतो. आत्मविश्वास किंवा स्वतःबद्दल आदर नसणे, अपराधीपणाची भावना, संशय, तिरस्कार किंवा भीती, या सर्व गोष्टींसाठी रेमेडीज वापरता येतात. ओके. ही जी ब्लॅश फ्लॉवर रेमेडी सिस्टीम आहे, ही किती जणांना शिकायची इच्छा आहे? कृपया चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाइप करा, जर का तुम्हाला शिकायची इच्छा असेल ब्लॅश फ्लॉवर रेमेडीज. आपण काही प्रश्न आहेत त्याच्यावरती पण येऊयात 5 ते 10 मिनिटांमध्ये. तत्पूर्वी ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पुढचं सेशन आहे. त्यामध्ये कशाप्रकारे या रेमेडीज शिकता येतील त्यासाठी आपण माहिती देणार आहोत. ओके. तर बॅचलर रेमेडीजसाठी आपण कोर्स तयार केलेला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये हा कोर्स आहे. त्यामध्ये 2 पार्ट आहेत कोर्सचे. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे रेकॉर्डेड कोर्स आहे. हा रेकॉर्डेड का? त्याचे 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे एकदाच आपण ऐकल्या रेमेडीज, समजावून घेतल्या आणि आपल्याला सगळं आलं असं होत नाही. तर स्वतःची अंडरस्टँडिंग, इतरांची अंडरस्टँडिंग किंवा आपलं मन कसं काम करतं आणि ना मनाचे वेगळे पैलू, हे सगळं शिकत असताना पुन्हा आपल्याला त्या कोर्स रिव्हिजिट करायचं काम पडतं. पुन्हा ते व्हिडिओ आपल्याला बघायचं काम पडतं आणि ते बघता यावेत या उद्देशाने आपण तो रेकॉर्डेड कोर्स ठेवलेला आहे. ओके. दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे अवेलेबिलिटी. प्रत्येकालाच योग्य एखाद्या वेळी, एखाद्या विशिष्ट वेळी येऊन बसता येत नाही किंवा त्यावेळेस कोर्स ॲक्सेस करता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या वेळेनुसार हा कोर्स करता यावा. जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण अर्धा 1 तास स्पेंड करू शकतो हा कोर्स करण्यासाठी. त्या उद्देशाने आपण हा रेकॉर्डेड कोर्स ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स किती वेळा बघू शकता. 1 वर्षापर्यंत ॲक्सेस आहे. 1 वर्षापर्यंत हा कोर्स तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही रिपीट करू शकता. आणि प्रत्येक वेळी काय होतं, की जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा बघतो, त्यावेळेस त्याची जी पहिल्या स्वरूपामध्ये आपल्याला जी माहिती मिळते आणि दुसऱ्या, तिसऱ्या रिव्हिजनमध्ये जी माहिती मिळते, तिथे ती वेगळी असते. एका विस्डम लेव्हलला ती माहिती मिळते. त्यामुळे ते सर्व अंडरस्टँडिंग यावं या उद्देशाने आपण तो रेकॉर्डेड कोर्स ठेवलेला आहे. 10 ते 15 तासांचा व्हिडिओज आहेत त्यामध्ये. त्यानंतर फुल व 1 इयरचा ॲक्सेस तुम्हाला असणार आहे आणि केस स्टडी बेस्ड कोर्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, जे तुम्ही स्वतःवरती करू शकता, इतरांवरती करू शकता. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते करून घेतलेल्या आहेत ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, ज्या तुम्हाला रेमेडीज ज्या आहेत त्या शिकायला मदत करतील. ओके. पुढे जाऊयात. मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 भाषांमध्ये हा कोर्स आहे. त्यामुळे कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही शिकू शकता. जे लोकं जॉइन करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी स्पेशल बोनस आपण यामध्ये दिलेले आहेत. त्या बोनसचा उपयोग आपण इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा या कोर्स शिकण्यासाठी करू शकतो. त्यामध्ये पहिला जो बोनस आहे, की काही पी-डी-एफ बुक्स आहेत बॅचलर रेमेडीजवरती. ते पी-डी-एफ बुक्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. टेलिग्राम ग्रुपवरती हे पी-डी-एफ बुक्स आहेत. त्याचा ॲक्सेस तुम्हाला दिला जाईल. ओके. दुसरा जो बोनस आहे त्यामध्ये आपण जे काही रेकॉर्डेड कोर्स आहे त्याशिवाय दर महिन्याला आपण मीटिंग्स घेत असतो किंवा लाईव्ह भेटत असतो Zoomवरती. ओके. तर त्या Zoom मीटिंगचा ॲक्सेस तुम्हाला इथे मिळेल. तर कंटिन्यूअस दर महिन्याला एक मीटिंग असते. त्यामध्ये आपण तुमचे डाउट्स असतील, क्वेशन असतील, काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, या सर्व गोष्टी डिस्कस करत असतो. आणि याशिवाय जे काही ऑलरेडी एक्सपेरिमेंट करणारे लोकं आहेत, जे रेमेडीज देत आहेत, घेत आहेत, तर किंवा काही सायकियाट्रिस्ट आहेत. तर त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, त्यांच्या ज्या केस स्टडीज आहेत, त्या आपण तिथे डिस्कस करत असतो. त्या रेमेडीज कशाप्रकारे द्यायच्या, काय द्यायच्या वगैरे डिस्कस करत असतो. त्यामुळे त्या केस स्टडीज ज्या आहेत, त्या तुम्हालाही शिकायला मिळतात किंवा तुम्हाला जाणून घ्यायला मिळतात. ओके.
तिसरं जे महत्वाचं आहे तो म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऍक्सेस. आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, फेसबुक ग्रुप्स आहेत, त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला लर्निंगसाठी करता येईल. ओके. त्यानंतर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बॅच फ्लॉवर लाईफस्टाईल हबचं सर्टिफिकेट मिळेल आणि ते सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता. सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल पीडीएफ स्वरूपामध्ये, ते सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जाईल. ओके. तर हे बोनसेस आहेत आणि एक कोर्स मध्ये काय आहे किंवा कसं आहे याचा एक डेमो तुम्हाला दाखवतो 2 मिनिटांमध्ये. एक सेकंड. ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, ठीक आहे. त्या कोर्समध्ये सामान्य माहिती आणि उपयोग दिलेले आहेत बॅचलर रेमेडीजचे. ॲप आहे आपलं, जे ॲप प्ले स्टोर आहे गुगलचं, त्याच्यावरती ॲप आहे. त्या ॲपचा ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल, त्यामुळे तुम्ही हा कोर्स तिथे ऍक्सेस करू शकता. बॅचलर रेमेडीज कशा वापरायच्या, बॅचलर रेमेडीज 38 रेमेडीज त्यांचे उदाहरणासहित उपयोग आणि कशा वापरायच्या. त्यानंतर रेस्क्यू रेमेडी आहे आणि त्याचे कशा वापरायचे याचे उपयोग दिलेले आहेत. मुख्य उपयोग आणि केस स्टडीज आपल्या स्वतःच्या कशा बनवायच्या केस स्टडीज. इतरांना द्यायचे असतील तर आपण इंटरव्ह्यू कसा घेऊ शकतो, माहिती कशी घेऊ शकतो, कसे प्रश्न विचारायचे, या सर्व गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातात. आणि काही बुक्स आहेत रेफरन्स बुकमध्ये, मराठी आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये जे बुक्स आहेत त्याचा ऍक्सेस तुम्हाला इथेही मिळेल आणि तुम्हाला त्याचा ऍक्सेस टेलिग्राम ग्रुपवरती पण दिला जाईल. ओके. त्याशिवाय एक छोटासा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. एक सेकंड. रेमेडीज कशा वापरता येतात त्याविषयी हा व्हिडिओ आहे. Hello friends, now I'm going to make a mixing remedy for myself. First, I will put the water whitener, milk, and next I will put acetate. Now I will put the wine on. 2 drops. Now I will shake like this, and I will तर बघू शकता कशा प्रकारे या रेमेडीज ज्या आहेत त्या अतिशय सहजपणे वापरता येऊ शकतात. अगदी लहान मुलं या रेमेडीचा सहजपणे वापर करू शकतात. हा हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश आहे. माझ्या मुलीचा व्हिडिओ आहे हा आणि एक 8-9 वर्षाची मुलगी आहे जी अतिशय सहजपणे या रेमेडीज वापरू शकते. अतिशय सुरक्षित असतात, लहान मुले याचा वापर करू शकतात. ओके, पुढे जाऊयात. स्पेशल व्हॅल्यू ऑफर फॉर ऍक्शन टेकर्स, ज्यांना हा कोर्स जॉईन करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी या कोर्सची जी प्राइस आहे ती जनरली 4999 म्हणजे 5,000 ठेवलेली असते. परंतु फेस्टिवल ऑफर मध्ये या कोर्समध्ये आपण काही डिस्काउंट देत आहोत. फेस्टिवल ऑफर मध्ये फक्त 2,999 म्हणजे फक्त 3,000 हा कोर्स त्यांना जॉईन करायची इच्छा आहे ते जॉईन करू शकतात. पेमेंटसाठीचे डिटेल्स मी चॅट ग्रुपवरती पाठवतो आणि आपण लगेच जे काही प्रश्न उत्तर आहेत त्यावरती सुरुवात करूयात. तोपर्यंत बाकीचे जे ज्यांना जॉईन करायचं आहे ते जॉईन करू शकतात. चॅटबॉक्समध्ये मी डिटेल्स पाठवलेले आहेत. त्यामध्ये पेमेंटची लिंक पाठवली, त्यावरती पेमेंट तुम्ही करू शकता. गुगल पे किंवा फोन पेचा नंबर दिलाय त्यावरती पेमेंट करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि भाषा, तुम्हाला जर का मराठी शिवाय अजून ऍक्सेस पाहिजे असेल इंग्लिश हिंदी, आणि
जो स्क्रीनशॉट आहे पेमेंटचा तो तुम्हाला त्याच्यावरती पाठवायचा आहे त्या नंबरवरती. जो गुगल पेचा नंबर आहे तोच माझा फोन पे, तोच माझा व्हॉट्सअपचाही नंबर आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता. आणि जे काही क्वेश्चन्स आहेत त्यावरती आपण आता जाऊयात. बरेच प्रश्न आलेले आहेत. ओके. या ज्योती मॅडम, यू हॅव ऑलरेडी अनरोल्ड, आय नो दॅट. थँक्यू. हाऊ टू मॅनेज व्हायब्रेशनल एनर्जी. सर, व्हायब्रेशनल एनर्जी कशी मॅनेज करता येते त्याबद्दलच हा वर्कशॉप होतो, की व्हायब्रेशनल एनर्जी मॅनेज करण्यासाठी आपण बॅश लॉ रेमेडीचा वापर करतो, परंतु याशिवाय बरेचसे उपाय आहेत. जसं तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशनचाही परिणाम आपल्या व्हायब्रेशनल एनर्जीवरती होतो. ती एक मेथड आहे, त्याचा वापर करू शकतो. याशिवाय रेकी आहे, ऊर्जा उपचार पद्धती आहेत, काही हिलिंग्स टेक्निक्स आहेत, थिटा हिलिंग आहे. या सर्व हिलिंग ज्या मेथडॉलॉजी आहेत त्यामध्ये प्रत्येक सिस्टीमचा, थेरपीचा वापर आणि त्याची काय म्हणतात त्याला, अजेंडा वेगळा असतो. परंतु या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्पिरिच्युअल लेवलला किंवा व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती आपली चेंज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके. रेकॉर्डिंग, यस मॅडम, रेकॉर्डिंग पाठवली जाईल. ओके. निलिमा मॅडम, लाईफ लॉंग रेकॉर्डेड कोर्स नाही का? मॅडम, जूनच्या आधी आपण लाईफ लॉंग ऍक्सेस देत होतो कोर्सचा, परंतु ते टीचेबल वरती आपण हा कोर्स सेल करत होतो, परंतु आता टीचेबल जे आहे त्याचे चार्जेस खूप जास्त असल्यामुळे आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट झालेलो आहे. त्याच्यावरती जो ऍक्सेस आहे तो 1 वर्षापर्यंत ऍक्सेस असतो. त्यामुळे कमिटमेंट म्हणून मी फक्त 1 वर्ष ऍक्सेस सांगितलेला आहे. तर 1 वर्षापर्यंत ऍक्सेस तुम्हाला असेल या कोर्सचा. तोपर्यंत तो कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लोक कोर्स घेतात आणि त्यावरती ऍक्शन घेत नाहीत, कोर्स करत नाहीत. त्यामुळे 1 वर्षाच्या आत तुम्ही कोर्स करावा अशी अपेक्षा आहे. ओके. वेन विल गेट द सर्टिफिकेट? ज्योती मॅडम, सर्टिफिकेट तुमचं तुम्ही ऑलरेडी कोर्समध्ये आहात. तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर फक्त एक मेसेज टाका मला आणि आपण तुमच्या केस स्टडीज वगैरे असतील, काही डाऊट्स असतील त्यावरती आपण डिस्कस करू शकतो फोनवरती किंवा आपल्या मीटिंगमध्ये, आणि त्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जाईल. ओके. पण तुम्हाला काही डाऊट्स नसतील, काही क्वेश्चन नसतील तर तुम्हाला सर्टिफिकेट पाठवलं जाईल. ओके. व्यसन किंवा ड्रग्ससाठी कशी काय युजफुल आहे बॅच फ्लॉवर? बॅच फ्लॉवर रेमेडीज ज्या आहेत त्याचा उपयोग व्यसनासाठी आहे असं म्हणणं चुकीचं होईल. ओके. बॅच फ्लॉवर रेमेडीज या कोणतंही व्यसन सोडण्याचं औषध नाही. ओके, हे मी क्लिअर सांगतो. बॅच फ्लॉवर रेमेडीचा उपयोग आपण मन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी करतो. आता व्यसन जे आहे त्यामध्ये काही जणांचं जे व्यसन आहे ते नकारात्मकतेमुळे चालू झालेलं असतं. म्हणजे नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतील किंवा एखाद्या दुःख झालेलं असेल त्या दुःखातून विसरण्यासाठीही ड्रिंक्स किंवा व्यसनाची सवय लागलेली असते. तर आपण या रेमेडीचा वापर करून त्या व्यक्तीचे जे काही नकारात्मकता आहे किंवा ज्याच्यामुळे व्यसन चालू झालेलं आहे त्या गोष्टींवरती आपण हिलिंग करतो किंवा त्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून त्या व्यक्तीचं व्यसन कमी किंवा आपण सोडवू शकतो. परंतु ज्या व्यक्ती हौस म्हणून किंवा आनंद म्हणून जर का व्यसन करत असतील तर त्यासाठी या रेमेडीज उपयोगात येत नाहीत. ओके. भक्ती मॅडम, तुमचं ओके लाईफमध्ये ठीक आहे मॅडम, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. भक्ती मॅडम, आपण बोलूयात यावरती, कारण एवढ्या 2 लाईन मध्ये तुमचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत समजणं शक्य नाही. ठीक आहे. ओके. प्राइस खूप आहे. थँक्यू भक्ती मॅडम, प्राइस बद्दल कन्सर्न रेज केला, परंतु या ज्या रेमेडीज आहेत त्या शिकण्यासाठी जी प्राइस आहे अतिशय कमी ठेवलेली आहे कोर्सची. जनरली या कोर्सची प्राइस 25 ते 30 हजारापर्यंत असते आणि मी स्वतः या रेमेडीज शिकण्यासाठी जवळजवळ 2.5 लाख रुपयांचा खर्च केलेला आहे. त्यामुळे मी जे कोर्सेस केलेले आहेत, बॅच फाउंडेशन रजिस्टर प्रॅक्टिशनर आहे मी,
तर तुम्ही जर का त्या कोर्ससाठी जायचा विचार करत असाल तर त्यासाठी 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो आणि त्या मानाने जी कोर्सची प्राइस आता आपण ठेवलेली आहे ती अतिशय कमी आहे. अ, नवनाथ सर आहेत. तुम्ही इथे बोलू शकता सर किंवा तुमचं पर्सनल काही डिस्कशन असेल तर आपण फोनवरती करू शकतो. ओके. अजून काही प्रश्न असतील तर Q&A सेक्शन्स मध्ये आपण बघूयात. ओके. भक्ती मॅडम तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण बोलूयात त्यावरती. हा जो नंबर दिलाय ना त्यावरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला लवकर रिस्पॉन्स मिळेल. ओके. कोर्स कंप्लीट झाल्यावर रेमेडी करण्यासाठी किती खर्च येईल? चांगला प्रश्न आहे हा. या रेमेडीज जे आहेत ते आपण खर्च जे आहे ते अतिशय म्हणजे ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. परंतु ओरिजिनल रेमेडीज जर का तुम्ही वापरत असाल किंवा स्वतःसाठी इतरांसाठी तर त्या केसेसमध्ये खर्च थोडा जास्त असू शकतो. परंतु तुम्हाला एकदमच सगळ्या रेमेडी घ्यायच्या असं काहीही नसतं. एक 4-5 रेमेडीज, 10 रेमेडीज ज्या तुम्हाला नेहमी लागतात त्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. दुसरी गोष्ट तुम्ही इंडियन रेमेडीज पण वापरू शकता, इतरांनाही देऊ शकता, स्वतःही घेऊ शकता. इंडियन रेमेडीज अतिशय स्वस्त असतात. जनरली ₹100 तुम्ही कन्सिडर करू शकता. एक बाटली असते आणि जनरली जर का तुम्ही क्लायंट्सना देत असाल तर जनरली ₹400-500 तुम्हाला क्लायंटला देण्यासाठी त्या रेमेडीज तुम्हाला लागू शकतात. बाकी तुम्ही कन्सल्टेशन वगैरे याच्यामध्ये चार्जेसमध्ये अर्न करू शकता. ओके. पण रेमेडीची किट घ्यायची गरज असते असं काहीच नाहीये. तुम्ही जर का स्टडी केला त्यानंतर तुम्हाला मिक्सिंग पाहिजे असेल तुमच्या क्लायंटसाठी तर तुम्ही माझ्याकडूनही घेऊ शकता किंवा तुम्ही बाहेरूनही कुठून घ्यायचं सगळं आपण त्या कोर्समध्ये दिलेलं आहे. ओके. तर इंडियन रेमेडीज जर का बघितलं तर तुम्हाला ₹500,000 पर्यंत खर्च लागू शकतो त्या रेमेडीज मागवण्यासाठी सुरुवातीला आणि मग त्या रेमेडीज तुम्ही वापरू शकता, इतरांना देऊ शकता. ओरिजिनल रेमेडीसाठी खर्च थोडा जास्त असू शकतो. ओके. एखादी रेमेडीज दुसऱ्याला द्यायची असेल तर किती खर्च येईल? जनरली प्रसाद सर कसं असतं, की आता उदाहरण तुम्हाला 2-3 उदाहरण देतो मी, की आता ही एक 30 ml ची बाटली आहे आणि ही 15 ते 20 दिवस जाते. आता ही जी 30 ml ची बाटली आहे, यामध्ये ज्या काही 5, 6, 7 रेमेडीज मिक्सिंग केलेल्या असतात, ओरिजिनल रेमेडीज. ओके. आणि मी स्वतः माझ्या क्लायंट्सना किंवा माझे जे स्टुडंट्स आहेत, त्यांना ही रेमेडीची बाटली ₹500 देतो. तर याच्यामध्ये सगळ्या रेमेडीज मिक्स केलेल्या असतात, ज्या तुम्हाला लागतात त्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला आपण सिलेक्ट केल्यात, की 5-6 रेमेडी लागतील. तर त्या सगळं मिक्सिंग याच्यामध्ये केलेलं असतं आणि याची किंमत जवळ-जवळ ₹500 असते. परंतु याच्यासाठी ह्या ज्या किटमधून बनवलेली आहे, त्या किटची प्राइस जी आहे ती जवळजवळ 35,000 ते 40,000 असते. परंतु प्रत्येकालाच ती किट घ्यायची गरज आहे असं नाहीये. तर तुम्ही माझ्याकडूनही रेमेडीज घेऊ शकता किंवा तुम्ही इंडियन रेमेडीज वापरू शकता. इंडियन रेमेडीज जे आहेत त्याच्यामध्ये जी प्राइस आहे, तर एक 2,000 ते 3,000ला तुम्हाला पूर्ण किट सुद्धा मिळते. अ, अतिशय स्वस्त असते. ती ₹100 एका रेमेडीजची बाटलीची किंमत असते. तुम्हाला सिलेक्टेड रेमेडीज पाहिजे असतील इंडियन मधल्या किंवा ओरिजिनल मधल्या, तर त्या सिलेक्टेड रेमेडीज पण मिळतात. जनरली 10 ते 15 रेमेडीज आपल्याला खूप जास्त लागतात, कारण लोकांचे इश्यूज त्या पॅटर्नमध्ये असतात आणि तेवढ्याच रेमेडी आपल्याला जास्त लागतात. बाकीच्या रेमेडीज एवढ्या लागत नाहीत किंवा तेवढ्या प्रॉब्लेम्स लोकांच्या तशा प्रकारामध्ये नसतात. त्यामुळे जनरली एक 10 ते 15 रेमेडीज तुम्हाला इंडियन सुद्धा इनफ आहेत. ओके. अ, मनोरुग्णासाठी 100% रिलीफ होतो का? अ, मनोरुग्ण ही जी संकल्पना आहे ही फार ब्रॉड आहे. ओके. कारण प्रत्येकाचे इश्यूज वेगळे असू शकतात, प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात. प्रत्येक आजार वेगळा असू शकतो आणि प्रत्येकाचं आजाराचं कारणही वेगळं असू शकतं. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळा टाईम लागू शकतो नीट होण्यासाठी. परंतु 80% to 90% केसेसमध्ये सक्सेसफुली रेमेडीज काम करतात आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट एक 80% ते 90% केसेसमध्ये येतो. ओके. 100% रिस्पॉन्स कोणत्याच याचा होईल असं सांगता येत नाही. त्याचं कारणही तसं आहे, कारण प्रत्येकाचा आजार जो आहे तो वेगळा असू शकतो. ओके. त्याचं कारणही वेगळं असू शकतं. ओके. ओके. नवनाथ सर तुम्ही WhatsAppला मला मेसेज करू शकता. ओके.
नवनाथ सर, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण बोलूयात. तुमचं अनम्यूट होत नाहीये ना? ओके, ठीक आहे. चालेल. ओके. सतीश. ओके, सतीश सर, मी पुन्हा एकदा पाठवतो डिटेल्स जे आहेत ना जॉईनिंगचे. ठीक आहे. सॉरी एव्हरीवन. ज्यांना काही इश्यूज असतील किंवा पर्सनल गोष्टी डिस्कस करायच्या असतील, कृपया चॅटमध्ये डिस्कस करू नका. कारण याचं रेकॉर्डिंग असतं, त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत डिस्कस करायच्या असतील तर आपण 1 to 1 किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचं थँक्यू फॉर जॉईनिंग अँड वेलकम टू द बॅचलर लाईफस्टाईल हब. ओके, थँक्यू. ओके, पुढे जाऊयात. काही रिव्ह्यूज आहेत बॅचलर लाईफस्टाईल हबचे, तुम्ही ते बघू शकता वेबसाईटवरती किंवा गुगल मॅप्सवरती. हा वर्कशॉप तुम्हाला कसा वाटला कृपया व्हॉट्सअपला मेसेज करून मला कळवा. नक्कीच प्रेरणा त्यातून मिळत राहील. ओके, आणि आजचा हा वर्कशॉप संपला मी असं जाहीर करतो. आणि अजूनही कोणाला जॉईन करायची इच्छा असेल तर कृपया तुम्ही आज जॉईन करू शकता. ही ऑफर आजपर्यंत आहे, त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमचे डिटेल्स, आणि त्यानंतर तुम्हाला 24 तासामध्ये तुमचा जो काही ऍक्सेस आहे तो ऍक्टिव्हेट करून तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअपवरती पाठवले जातील. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू, बाय, नमस्कार.